आणि या नंतरची बातमी अशोक खरात संदर्भातली। बोंधू अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आले। खरात सध्या पोलीस कोठडीत आहे। नाशिक पोलिसांसह एसआयटी कडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू आहे। खरात प्रकरणात रोज नवी माहिती समोर येते। आता एसआयटीने या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन तपासासंदर्भात माहिती दिली आहे। खरात विरोधातील आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आलेत। 8 गुन्हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत, अशी माहिती एसआयटीचे प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी दिली आहे। अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसची इतर रिलिव्हंट कलम याप्रमाणे दाखल आहेत। महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे एसआयटी कडे तपासाला आहेत। आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे आपण विचारपूस केलेली आहे। साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता, महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता, त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। आणि या खरात प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाची चौकशी होईल असंही एसआयटीने स्पष्ट केलंय। खरातला मदत करणारे चौकशीस पात्र आहेत असंही त्यांनी सांगितलंय। हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेला आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये। आणि पुढच्या 1.5 महिन्यांमध्ये खरात विरोधातल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करू असं एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी म्हटलंय। पीडितेची ओळख सार्वजनिक करू नये, ओळख सार्वजनिक केली तर कारवाई होईल असंही म्हटलंय। आक्षेपार्ह व्हिडिओच्या 4,500 लिंक्स हटवल्याची माहिती दिली आहे। 40 दिवस अवधी आपल्या हातामध्ये आहे पहिल्या गुन्ह्यासाठी आणि उरलेले जे 7 गुन्हे आहेत ते देखील पुढच्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे 40 दिवसानंतर पुढच्या आठवडाभरात या उरलेल्या सगळ्या गुन्ह्यांचं देखील डेडलाईन जी आहे ती जवळ येते। त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 40 ते 45 दिवसांमध्ये या 8 गुन्ह्यांचा तपास आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे। तरी या सर्व गुन्ह्यांमध्ये चांगले पुरावे गोळा करून तपास वेळेत पूर्ण करण्याची एसआयटीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य तर आहेच। पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत। पीडिता किंवा कुटुंबियांच्या मुलाखती घेण्यास बंदी आहे। आपली ही जी एसआयटीची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4,650 लिंक्स या डिलीट करून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेला आहे। अल्पवयीन यामध्ये कोणीही नाहीये। दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे। त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल। आणि बोंधू अशोक खरात सोबत त्याचं कुटुंबीय सुद्धा गोत्यात सापडले। खरातची पत्नी आणि मुलगा सध्या फरार आहे। त्यानंतर आता अशोक खरातची मुलगी एसआयटीच्या रडारवर आहे। तृप्ताबाला खरात याची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे। तृप्ताबाला खरात यांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता आहे। प्रकरणाला आणखी काय वळण लागतं याकडेही लक्ष असेल। निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी तपासाचं कसं विश्लेषण केलं बघूयात। या एसआयटीच्या प्रमुख ज्या आहेत श्रीमती सातपुते मॅडम ह्या IPS दर्जाच्या अधिकारी आहेत, ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहे।
आणि एक अत्यंत हुशार किंवा एक अत्यंत अनुभवी अशा त्या पोलीस खात्यातील अधिकारी राहिलेल्या आहेत आणि यापूर्वीसुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास केलेला आहे, त्याच्यामध्ये शासनाला रिपोर्ट सादर केलेले आहेत. आणि हे सर्व करत असताना त्यांच्यामध्ये असणारी हुशारी म्हणू आपण किंवा अत्यंत संयमपणा असेल किंवा ज्युनियर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याचा जो प्रकार असतो तो प्रकार असेल, तो मॅडमला खूप चांगल्या पद्धतीने अवगत आहे आपण म्हणू शकतो. किंवा त्या पोलिसी आपण म्हणतो की प्रोफेशनल पोलिसिंग जे असतं त्या पद्धतीने त्या काम करत असतात. आता खरं तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या दृष्टीने खूप सामाजिक प्रेशर असतं, त्याचप्रमाणे मीडियाचं दडपण असतं, शासनाचं दडपण असतं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दडपण असतं. आणि अशा ह्या सर्व दडपणाखाली अशा प्रकारचे तपास केले जात असतात. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी कुठली गोष्ट असते ती गुप्तता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आणि ती गुप्तता या ठिकाणी पाळली जात आहे. दिसतं आपल्याला सर्वांना दिसतं आहे की वार्ताहरांनी जरी कित्येक प्रश्न केले किंवा मीडियामध्ये कुठल्याही उलटसुलट बातम्या आल्या तरी त्याच्यावरती संयम ठेवून पोलीस त्या बातम्यांच्या बाबतीमध्ये कुठेही वाच्यता करत नाहीत किंवा आपलं तपासाचं जे काम आहे ते तपासाचं काम त्या ठिकाणी व्यवस्थितपणे करत आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. तरीसुद्धा की मला नक्की माहीत नाही की आत्ता किती FIR झालेल्या आहेत. ह्या सर्व FIRमध्ये सुसूत्रता असणे आणि तेच आपण कॉपी पेस्ट हा शब्द नेहमी वापरत असतो की एका FIRचाच मथळा जो असेल किंवा एका FIRमध्ये जी तक्रार आलेली असेल त्याच प्रकारची FIR दुसऱ्या प्रकारची असू नये. त्यामध्ये कमीत कमी काहीतरी भिन्नता प्रत्येक FIRमध्ये असती, गुन्ह्यांमध्ये सुद्धा असती, तपासामध्ये असती, तो गुन्हा करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक गुन्ह्यामध्ये त्याचा प्रकार थोडाफार का होईना, जरी गुन्हा एकाच प्रकारचा असला तरी त्याच्यामध्ये आपल्याला तफावत दिसून येत असते. अशा या पार्श्वभूमीवरती सर्व FIRचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुसूत्रता आणणं, त्याच्यामधले कलमे कायदे जे असतील ते अधिकाधिक कडक पद्धतीचे कायदे त्याच्यामध्ये आणि कलमांचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे.